श्रीराम समर्थ. सार्थ श्रीदास बोध दशक चौथा, समास 10वा, मुक्ती चतुष्ट. देवस्वरूप जाला देही श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे ऐसे. उपासना करणाऱ्या जीवाला देवाचे स्वरूप जरी प्राप्त झाले तरी श्रीवत्स, कौस्तुभ आणि लक्ष्मी या गोष्टी त्याला मिळत नाहीत. स्वरूपता मुक्तीचे लक्षण असे आहे. सुकृत आहे तो भोगिती, सुकृत सरताच ढकलून देती. आपण देवते असती जैसे तैसे. या 3 मुक्ती साधलेले जीव पुण्यवान खरे, त्यांचे वास्तव्य स्वर्ग लोकात असते हे देखील खरे. परंतु जेव्हा त्यांचा पुण्यक्षय होतो तेव्हा त्यांना स्वर्गातून खाली यावे लागते. जोपर्यंत पुण्य संचय असतो तोपर्यंत स्वर्गात राहून तेथील सुखे भोगता येतात. पण पुण्याई संपली की देव जीवाला खाली ढकलून देतात. देव मात्र आपण कायम तेथेच राहतात. म्हणून 3 मुक्ती नासिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत. तेही निरोपी जेल सावचित्त ऐक आता. या कारणासाठी 3 मुक्ती नाशवंत आहेत. सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. तिचे वर्णन करतो ते लक्ष देऊन ऐका. या मुक्तीचा भावार्थ असा की जोपर्यंत उपासना मायेच्या किंवा व्यक्ताच्या किंवा दृश्याच्या कक्षेत वावरते तोपर्यंत जीवाची वाढ होत राहिली तरी त्यास आत्मसाक्षात्कार होत नाही. सलोकतेच्या अवस्थेमध्ये जीव भगवंताच्या स्मरणात व वातावरणात राहतो. समीपतेच्या अवस्थेमध्ये तो भगवंताच्या सानिध्यात व सहवासात राहतो. स्वरूपतेच्या अवस्थेमध्ये तो आत बाहेर भगवंताने भरून जातो. भगवंतावरील प्रेमाच्या 3 चढत्या अवस्था आहेत, परंतु त्यांच्या पलीकडे जाऊनच परमात्म स्वरूपात विलीन व्हावे लागते. ब्रह्मांड नसेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती. जेव्हा अवघेच देव जाती, मा मुक्ती कैच्या तेथे. सगुणातून निर्गुणात जायला हवे. देह बुद्धीतून देवबुद्धीत गेल्यावर तेथे न थांबता पलीकडील आत्मबुद्धीत जाणे अवश्य असते. कल्पांताच्या वेळी हे विश्व नाश पावते. पर्वतासकट पृथ्वी जळून जाते. त्यावेळी सगळे देव नाहीसे होतात. मग त्या संहारामध्ये पहिल्या 3 मुक्ती कशा टिकणार? तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ. सायोज्य मुक्ती ते केवळ जाणजे ऐसी. त्यावेळी निर्गुण परमात्म स्वरूप जसे आहे तसेच निश्चल राहते. त्या निर्गुणाची भक्ती देखील तशीच निश्चल राहते. सायुज्य मुक्ती ही अशी आहे. निर्गुण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अनन्यपणे विलीन झाले की सायुज्य मुक्ती मिळते. स्वस्वरूपात समरस होणे हीच निर्गुण भक्ती व हीच सायुज्यता समजावी. निर्गुणे अनन्य असता तेणे होय सायुज्यता. सायुज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. सगुण नाशवंत म्हणून सगुण भक्ती नाशवंत असते. निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ती कायम टिकते. सद्गुरु केल्याने हे सगळे स्पष्टपणे समजते. मूळ परमात्म स्वरूपाला नामरूप नाही. भक्त ज्यावेळी उपास्य देवतेला भजतो त्यावेळी त्याच्या पुढे असणारे देवतेचे नामरूप मानवी कल्पनेतून निर्माण झालेले तेच असते. प्रेमाची जोपासना करून त्या रूपाची तदाकार होणे ही मानवतेची परिसीमा आहे, यात शंका नाही. परंतु तेथे स्थलकालाच्या मर्यादा असतातच. त्या ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय अनंतामध्ये झेप घेता येत नाही. मानवता मागे टाकून अनंतात नाहीसे झाल्या वाचून परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही. म्हणून सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असा भेद करून
श्री समर्थांनी निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिले. निर्गुण भक्तीच्या पायरीला पोहोचलेला भक्त सगुण भक्तीचा उच्छेद कधीच करत नाही. फक्त सगुणाच्या प्रेमाचा रस घेताना त्याच्या मनात भ्रमाचा लेश देखील नसतो. किंबहुना सगुणाची त्याला इतकी सवय झालेली असते की भक्त सम्राट श्री तुकोरबाराय सांगतात, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. असो भक्तीचे हे रहस्य गळी उतरण्यास श्री सद्गुरूचा सहवास अवश्य असतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्तिचतुष्टने नाम समास 10वा समाप्त. दशक 5वा मंत्राचा सार्थबोध. दशक 5वा समास पहिला. मानवी जीवनात विविध क्षेत्रांमध्ये अहोरात्र ज्ञान साधना चालते. ज्ञानाच्या मागोमाग सामर्थ्य येते. त्या सामर्थ्याच्या जोरावर माणूस आपल्याला हवे ते मिळविण्याची धडपड करतो. परमार्थ साधना देखील आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान करून देण्यासाठीच आहे. सर्व प्रकारचे ज्ञान अनुभवरूप असते. परंतु दृश्य वस्तूचे ज्ञान लौकिक तर अदृश्य वस्तूंचे ज्ञान अलौकिक असते. लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता किंवा द्रष्टा ज्ञेयाहून किंवा दृश्याहून नेहमी निराळा राहतो, वेगळेपणाने अनुभव घेतो. अलौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता किंवा द्रष्टा ज्ञेयाहून किंवा दृश्याहून निराळेपणाने राहत नाही, एकरूप होऊन अनुभव घेतो. ईश्वर किंवा आत्मा किंवा ब्रह्म अदृश्य आहे, अतिंद्रिय आहे. त्याचा अनुभव अलौकिक असल्याने त्यामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय एकरूप होऊन जातात. हे घडून येण्यास मार्ग 2 आहेत. पहिला मार्ग मीपणाने पाहणारा व जाणणारा द्रष्टा आणि तूपणाने असणारे दृश्य या जोडीपैकी द्रष्टा दृश्यामध्ये विलीन करणे याला भक्तिमार्ग म्हणतात. दुसरा मार्ग द्रष्टा आणि दृश्य या जोडीपैकी दृश्य विलीन करून केवळ द्रष्टा उरवणे याला ज्ञानमार्ग म्हणतात. जे जे काही आपल्या अनुभवात शिरते त्या सगळ्यांमध्ये भगवंत पाहता पाहता अखेर तो स्वतःमध्ये देखील दिसू लागतो आणि आत्मसाक्षात्कार होतो. हा झाला भक्तिमार्ग. जे जे काही आपल्या अनुभवात शिरते ते ते तो नाही नेती नेती असा निश्चय करीत दृश्याचा निराश करायचा. मग स्वतःचा देह प्राण मन आणि बुद्धी ही देखील दृश्यातच मोडतात. हे उमजून शुद्ध स्वयंप्रकाश मीचा साक्षात्कार होतो. हा झाला ज्ञानमार्ग. वास्तविक आत्मा आपले स्वरूप आहे, तो साध्य नाही किंवा साधन नाही. स्वतःची भेट घेण्यासाठी साधनाची आवश्यकता नसते. स्वस्वरूप यथार्थपणे अनुभवास येण्यासाठी काही करायला नको, काही मिळवायला नको, काही सोडायला नको, काही धरायला नको. ते जसे आहे तसेच अनुभवणे जरूर आहे. त्यासाठी अविद्या निवृत्त झाली पाहिजे आणि तिच्या निवृत्तीसाठी भक्तिमार्ग किंवा ज्ञानमार्ग आचरावा लागतो. हा दृष्टिकोन येण्यासाठी सद्गुरूची अत्यंत गरज असते. सद्गुरू म्हटला की सत्शिष्य आलाच. सद्गुरू सत्शिष्याला आत्मज्ञान करून देतो. म्हणून ते दोघे जेथे असतात तेथे ज्ञानाचा विषय आलाच. पण ज्ञानाचा अधिकार सगळ्यांना सारखा नसतो. म्हणून त्याचे विवेचन करताना बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे माणसांचे 4 प्रकार सांगितले. समास पहिला गुरु निश्चय. श्रीराम. जगामध्ये कोणताही जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा तो अगदी असमर्थ व असहाय्य असतो. जगण्यासाठी काही काळ त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. दुसऱ्याकडून शिकून मग प्राणी स्वतंत्रपणे वागतो. माणसाचा विचार केला तर बहुतेक सगळ्या गोष्टी त्याला दुसऱ्यापासून शिकाव्या लागतात असे आढळते. उदाहरणार्थ खाणे, पिणे, उठणे, बसणे, चालणे, पळणे, शौच मुखमार्जन करणे, झोपणे, खेळणे, कपडे घालणे, लोकांशी वागणे, भाषा बोलणे, अभ्यास करणे, लिहिणे, वाचणे, गाणे, चित्रे काढणे,
युद्ध करणे, यंत्रे बनविणे, यंत्रे वापरणे, ज्ञानार्जन करणे, कीर्तन करणे, सेवा करणे, पूजा करणे, प्रवास करणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी माणूस संपूर्ण किंवा अंशतः दुसऱ्याकडून शिकतो. जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत माणूस शिकतच राहतो. म्हणजे गुरु करीत असतो मानव जीवन, या ना त्या गुरु वाचून चालतच नाही, हे खरे. तर ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान करून घेण्यासाठी गुरु करणे अवश्य आहे, हे सांगायला नको. जीवनात इतर ज्ञान किंवा कला किंवा विद्या देणारे गुरु, तर भगवंताचे ज्ञान करून देणारे ते सद्गुरू समजावे. ग्रंथ वाचून किंवा स्वतः खटपट करून एखादी विद्या किंवा कला हस्तगत होऊ शकेल. त्यामध्ये देखील प्रत्यक्ष जाणत्या माणसाचा सहवास लाभला तर जे ज्ञान होते ते केवळ ग्रंथ देऊ शकत नाही, परंतु परमार्थ हा सर्वस्वी सूक्ष्म व अतींद्रिय विषय आहे. सामान्य माणसाला तो सर्वस्वी अज्ञात असतो. आपण अविद्येच्या कक्षेत वावरणारी माणसे. आपण आपली अक्कल वापरून कितीही खटपट केली तरी आपण अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी अविद्या ओलांडून बाहेर पडलेल्या पुरुषांचेच मार्गदर्शन लाभते. म्हणून सद्गुरू वाचून परमार्थ साधत नाही, असे सर्व संतांचे मत आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता नाही असे प्रतिपादन करणारा न कळत स्वतःकडे गुरुत्व घेतो आणि जन्मभर लोकांना परमार्थ सांगतो, हा एक गमतीचा विरोधाभास अध्यात्माच्या क्षेत्रात आढळतो. श्रीराम जय जय श्री सद्गुरु पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मया रामा. अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नव्हे नवचे. श्री सद्गुरु ब्रह्मज्ञानी पुरुष असतो. तो परमात्म्याशी अभिन्न असतो. तो चालते बोलते ब्रह्मच समजा. तो स्वरूपभूत असल्याने त्याचे वर्णन तरी कसे करणार. हे सद्गुरु राया, तुमचा जय जयकार असो. तुम्ही पूर्ण काम आहात, कारण तुमच्या सर्व वासना तृप्त झालेल्या आहेत. तुम्ही सर्वोत्तम पुरुष म्हणजे ईश्वर आहात. सर्वांच्या हृदयात राहणारे आत्मस्वरूप तुम्हीच आहात. तुमचा महिमा शब्दांनी सांगण्यासारखा नाही, म्हणून तो वर्णन करता येत नाही. जे वेदांस साकडे, जे शब्दांसी कानडे, ते सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे. परमात्म वस्तू अतींद्रिय व अचिंत्य आहे. अदृश्य व अलक्षण आहे. अति गूढ व दुर्लभ आहे. सद्गुरूच्या कृपेने शिष्य ती वस्तू तद्रूपतेने अनुभवतो. जे परमात्म स्वरूप वेदांना अवघड वाटते, शब्दांच्या क्षेत्रांच्या पलीकडे राहते आणि दुर्लभ आहे, ते सत्शिष्याला मात्र अगदी रोखठोक प्राप्त होते. जे योगियांचे निजवर्म, जे शंकरांचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परमगुह्य अगाध. जे परमात्म स्वरूप योगी लोकांचे खास रहस्य आहे, जे शंकराचे खास राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीलाही खास विश्रांती मिळते, जे अतिशय गूढ आणि तसेच खोल आहे, ते ब्रह्म तुमचे नियोगे. स्वये आपणची होई जे आंगे, दुर्घट संसाराचे नि पांगे पांगी जेना सर्वथा. ते ब्रह्म तुमच्या कृपेने शिष्य स्वतः आपण बनून जातो. त्याच्याशी शिष्य तदाकार बनतो. मग या अति कठीण प्रसंगाच्या यातायातीने तो मुळीच कष्टी होत नाही. या 3 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी चार फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पहिली, दुर्लभ परमात्मा सत्शिष्याला साक्षात अनुभवास येतो. दुसरी, ते स्वरूप अतिशय गूढ व अत्यंत समाधान देणारे आहे. तिसरी, शिष्य स्वतः ते बनतो. आणि चौथी, त्यानंतर त्याच्या जीवनात दुःख उरत नाही. आता स्वामीचेनी लढिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगिजे, ती तेणे प्रमाणे मुमुक्षे शरण जावे. गुरु शिष्यांच्या लक्षणांची प्रस्तावना करतात. श्रोते म्हणतात की स्वामींनी आता आमचे लाड पुरवावे आणि गुरु शिष्यांची लक्षणे सांगावी, पण ती अशी सांगावी की
त्यांचे श्रवण करून मोक्षाची तळमळ असणाऱ्यांनी लगेच सद्गुरूला शरण जावे. श्रीराम समर्थ.